नमस्कार, मी प्राजक्ता शापूरकर. एक छान गोडाचा पदार्थ आज आपण शिकायचा, मणगण. तसा हा गोव्यात पण होतो, कुमट्यात होतो, कारवारला होतो, सावंतवाडीला होतो, मालवणला होतो आणि सगळीकडे जवळपास इन्ग्रेडियंट सेमच असतात, पण करायची थोडीशी कृती इकडे तिकडे. आज मी माझ्या पद्धतीचं मणगण तुम्हाला शिकवणार आहे. करायची सुरुवात. इथं एक अख्खा नारळ मी खवून घेतलाय. 1 वाटी हरभरा डाळ 1 तास 2 तास भिजत ठेवली आहे. एक अर्धा वाटी तांदूळ मी इथं भिजत ठेवलाय, तो जवळपास 1 तासभर भिजवायचा आहे. वेलदोड्याची पूड घेतले, काजू घेतलेत आणि बेदाणे घेतलेत. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे गूळ. ह्या भांड्यात मी 1 जग पाणी पहिलाच गरम करायला ठेवलंय, कारण ह्याच्यामध्येच आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजत घालायची. ही जी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ना, मी एक 2 ते 3 तास भिजवलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता ही डाळ मी इथं शिजत घालते. दामले गुरुजींनी सांगितल्याच्या प्रमाणे उन्हाळ्यात आपल्याला रोज काहीतरी स्वीट डिश खायला पाहिजे आणि त्यात हे हरभरा डाळीचं मणगण म्हणजे खूपच छान बनेल. पण मी ह्याच्या आधी काय करायचे की कुकर मध्ये शिजवायचे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की कुकर मध्ये शिजवण्यापेक्षा जर ही डायरेक्ट अशी भांड्यात शिजवली तर हे खूप पौष्टिक असतं. तर ह्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवतेय. जर आपण डाळ चांगली 2 ते 3 तास भिजवली ना, तर ही लगेच शिजते. इथे आपली डाळ शिजतीये, तोपर्यंत आपण नारळाचं दूध काढून घेऊया. इथे जवळपास मी 1 अख्खा नारळ छान खवून घेतलेला आहे. आणि खूपदा असे कमेंट्स मध्ये लोक विचारतात की नारळ फ्रेश हवाय का, किंवा फ्रीज मध्ये ठेवलेला चालेल का, किंवा आम्ही केली कढी फुटली. तर त्याच्यासाठी एकच कारण असतं की नारळ हा फ्रेश खवून घ्यायचा. फ्रीज मध्ये ठेवलेला, फ्रीझर मध्ये ठेवलेला किंवा जरासा आपल्याला म्हणतो ना जून झालेला नारळ तो घ्यायचा नाही. आपल्याला फ्रेश खवून घ्यायचा तेव्हाच्या तेव्हा. आपण नारळ हा वाटून आणलेला आहे. चाळणी आपल्याला ह्याचं दूध काढून घ्यायचंय. सुरुवातीला जाड दूध येते, नंतर परत 1-2-3दा आपण फिरवलं ना नारळाच्यामध्ये मिक्सर मध्ये की मग पातळ होतं. असं 1-2-3दा करून घ्यायचं आपण. दूध काढलं ना ते घट्ट निघालं. आता बघा कसं पाण्यासारखं येतंय. म्हणजे आता आपल्या नारळाच्या खवातलं सगळं दूध निघालेलं आहे. आता हा फक्त नारळाचा चव राहतो. हा नारळाचा जो चव आहे हा टाकून द्यायचा नाही. हा जर वाळवून ठेवला ना तर ह्याची छान सुके लसणाची चटणी सुद्धा आपण छान करू शकतो. इथं शिजतीये आणि नारळाचं दूध तर आपण काढून घेतलंय. आता तांदळाची छान पेस्ट करून घेऊया. इथं इतकी छान गंध अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी. या तांदळाचं जे पेस्ट आहे ना, याच्यानीच आपली जी खीर आहे त्याला छान दाटसरपणा येणार आहे. ह्याच्यात थोडंसं पाणी घालून ते सुद्धा आपण ह्याच्यात घालू शकतो. आता इथे तुम्ही बघा, ही डाळ आपली छान शिजलेली आहे. आपल्याला ह्या खीरसाठी अख्खी डाळ हवी आहे, त्यामुळे खूप जास्त अगदी अशी मऊ शिजवायची नाही. कण राहता कामा नये आतमध्ये, तशी शिजवून घ्यायची. आता ह्याच्यामध्ये आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे. ह्याच्यात घालूया काजू, बेदाणे, आणि आता ह्याला घट्टपणा आणण्यासाठी आपण ही तांदळाची पेस्ट घालायची. तर ह्याला छान शिजू दे. आता ह्याच्यात आपण गूळ घालूया.
मी जवळपास 1.5 वाटी गूळ घातलेला आहे. आणि आता बघा गूळ घातल्याबरोबर आपल्या खिरीचा रंग कसा बदलायला लागलाय. पांढरी शुभ्र खीर छान पिवळी धमक होतीये. आमच्या गावाकडे हे मनगणामध्ये उन्हाळ्याच्या सीझनमध्ये फणस येतो ना, ते फणस सुद्धा घालतात. त्याची सुद्धा खूप छान टेस्ट येते. तुम्ही एकदा करून बघा. आपले पिकलेले फणस असतात ना, त्याचे गर ते घालायचे खीर शिजल्यानंतर. गूळ ह्याच्यामध्ये वितळतोय तसं आपण ह्याच्यामध्ये वेलदोड्याची पूड घालायची. आमगेल मनगणे हा तयार झालेला असा. कोण कोण येतले खाऊच्या. आता ह्याला आपण सर्व करू. गरमागरम मनगणं तयार आहे. या खायला. ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.